श्री स्वामी समर्थ मंडळी, नमस्कार। आज जो व्हिडिओ टाकणार आहे तो विषय फारच इंटरेस्टिंग आहे, पण तो खूप मोठा होतोय, त्यामुळे त्याचा पहिला भाग मी आज टाकते, दुसरा भाग मी लवकरच टाकेन। आपणही बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला। आम्ही आहोत आता गोव्याला। हे आहे फोर्ट अगोडा म्युझियम, म्हणजे पोर्तुगीज आणि भारतीय यांची जी लढाई होती किंवा पोर्तुगीज गोव्यावर आक्रमण करून होते तेव्हा काय म्हणजे किती स्वातंत्र्य सैनिक लढले, काय काय कसं झालं त्याच्यासाठी हे म्युझियम आहे। थोडं या बाजूला असं गेलं की फोर्ट आग्वात आहे, म्हणजे तो जे फोर्ट किल्ला होता आधी, पण पोर्तुगीजांनी त्याचं जेल बनवलं, म्हणजे जे त्यांच्या विरोधात लढत होते त्यांना त्याच जेलमध्ये डांबून ठेवलं। माझे वडीलही माधवराव कारले हे स्वातंत्र्यमुक्तीचे स्वतंत्र सैनिक होते, त्यांनाही फोर्ट आग्वात या जेलमध्येच ठेवलं होतं। ते तर आम्ही पाहिलं आहे, हे म्युझियम पाहिलं नव्हतं, माहितीच नव्हतं, म्हणजे ते आज आम्ही आलो आहे हे म्युझियम पाहायला। केली की सुरुवातीलाच हा पुतळा आहे, वरती अशोक स्तंभ आहे आणि हा बारकोड आहे, आणि असे आतमध्ये खूप आहेत की हा पुतळा कोणाचा आहे, काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला मिळते। ही इथे तोफ आहे, अशा ह्या बऱ्याच तोफा आहेत। समुद्र किनारा आहे, तिकडून येणाऱ्यांसाठी या हल्ले करायला तोफा लावलेल्या होत्या। अशा प्रकारच्या आठवणी आहेत। ही इथे सारी नावं आहेत फ्रीडम फायटर्सची, जे पोर्तुगीजांच्या विरोधात लढले। पुरे सारे इंडियन में गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, केरला, म्हणजे संपूर्ण भारतातील जे गोवा मुक्तीसाठी आलेले त्या सगळ्यांची नावं ही आहेत। इथे जो बारकोड आहे त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे हे टॉर्चर सेल, म्हणजे जे स्वातंत्र्य सैनिक इथे दिसत आहे आपल्याला उलटं टांगलेलं आहे आणि त्यांना मारतात, इथे टॉर्चर केलं जायचं। ती जी इथे जी 3rd डिग्री द्यायची, ह्या सेलची रचना अशी होती की आवाज सगळ्या जेलमध्ये, वरती जेल आहे तिकडे घुमायचा, म्हणजे लोकांचा आत्मविश्वास तुटला पाहिजे, ते कमजोर झाले पाहिजेत, अशी रचना केलेली होती। इथे 3rd डिग्री दिली की लोकांना त्रास व्हायचा सगळीकडे। हे इथे चप्पल होतं, म्हणजे थोडक्यात चर्चही, आणि पोर्तुगीजांच्या काळात त्यांची जे अधिकारी होते त्यांच्या मीटिंग वगैरे व्हायच्या किंवा ते तिथे थांबायचे। आणि त्याच्याच बाजूला हे गोवा मुक्ती झाली त्यानंतर हे विठ्ठल मंदिर बांधलं गेलं, म्हणजे भारतीय सत्ता प्रस्थापित झाली 1961ला, मग इथे विठ्ठलाची स्थापना केली। धन्यवाद मंडळी।